नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभामध्ये आता 1000 रुपयाची वाढ झालेली आहे। ऑक्टोबर महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा होतील। या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय परिपत्रक सुद्धा जाहीर झाले। परंतु मित्रांनो, सेम गटामध्ये वर्गामध्ये सेम कॅटेगरीमध्ये बसणारे जे इतर लाभार्थी आहेत, त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला असतील, परिरक्ता असतील, दुर्धर आजारी व्यक्ती असतील किंवा घटस्फोटित महिला असतील, या सर्व लाभार्थ्यांच्या बाबतीत मात्र राज्य सरकारने अन्याय केलाय का असं या ठिकाणी स्पष्ट होतंय। कारण आतापर्यंत जेवढेही अनुदान वाढत आले ते सम प्रमाणामध्ये वाढत आले, मात्र या सरकारने मात्र थोडीशी गडबड केले काय असा असंतोष राज्यातील इतर लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि हा असंतोष कुठेतरी बाहेर निघत आहेत। यामध्ये सोलापूरमध्ये मात्र याची ठिणगी पेटलेली आहे आणि सोलापूरमधील जे योजनेचे लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार किंवा जे वृद्धपकाल योजनेचे श्रावणबाल किंवा विधवा महिला, या सर्व लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी जे तहसील कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाची दखल तेथील तहसील कार्यालयातील जे सचिन लुंगटे म्हणून जे तहसीलदार आहेत त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि दखलीचा पाठपुरावा करून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे 2500 रुपये कशा पद्धतीने वर्ग होतील यासाठी मी प्रयत्न करेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात न्यूज वगैरे सगळ्या काही आलेले आहेत। त्याचमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेथील सोलापूरमधील जे माढा मतदारसंघ आहे तेथील जे अभिजित धनंजय पाटील म्हणून एक आमदार आहेत आणि त्या आमदारांनी मात्र त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा, जसं दिव्यांग अनुदान योजनेमध्ये राज्य सरकारने वाढ केली त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे इतर घटक आहेत त्यांच्या अनुदानामध्ये सुद्धा राज्य सरकारने वाढ केली पाहिजे। आणि या संदर्भात जे हिवाळी अधिवेशन जे नागपूरला होणारे 8 तारखेला 8 डिसेंबरमध्ये, तर त्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी तो मुद्दा 100% उचलणार आणि राज्य सरकारला त्यासाठी मी भाग पाडणार की बाबा, जर तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेमध्ये वाढ करताय तर सम वर्गामध्ये किंवा कॅटेगरीमध्ये असलेले जे इतर निराधार बांधव आहेत त्यांवरती तुम्ही अन्याय का केला किंवा नाही करू शकत। त्यांना सुद्धा महागाईला सामोरे जावं लागत आहेत। दिव्यांग अनुदान योजनेमध्ये वाढ केली, काहीही अडचण नाहीये, तो त्यांचा हक्क आहे। परंतु त्याच पद्धतीचे ज्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाहीये, आजारी लोक आहेत, परिरक्त आहेत, त्यांना सुद्धा हे 2500 रुपये झाले पाहिजे। यासाठी या ठिकाणी मी सुद्धा जे काही अधिवेशन होणार त्या अधिवेशनामध्ये नक्कीच मागणी करणार आणि सरकारला ते पूर्ण करण्यासाठी भाग पाडणार किंवा निदान चर्चेसाठी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे, त्याची दखल सुद्धा घेतली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार असे त्या ठिकाणचे जे अभिजित पाटील म्हणून जे आमदार आहेत त्यांनी पुढाकार घेतलाय। अशा पद्धतीची बातमी आल्यानंतर मला सुद्धा असं वाटलं की महाराष्ट्रातील अनेक असे आमदार आहेत की त्यांना या ठिकाणी निराधार बांधवांच्या बाबतीत एक आस्था आहे किंवा आपुलकी आहे, जिव्हाळा आहे। तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर, सगळ्याच आमदारांमध्ये नाही आहे, पण निदान समजा 5 ते 10 आमदारांनी जरी हा विषय अधिवेशनामध्ये जर उचलला तर त्या ठिकाणी नक्कीच कुठेतरी काहीतरी वेगळं घडू शकतं। दिव्यांग बांधवांसाठी ते 2500 रुपये व्हावे यासाठी बच्चूभाऊ कडू यांनी जे काही आंदोलन उभारलं, जे काही विषय हाताळला, त्याच पद्धतीने तर महाराष्ट्रामधील आमदारांनी जर हा विषय जरी 4-5 आमदारांनी जरी हा विषय जर उचलला तरी सुद्धा येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याची दखल घेतली जाऊ शकते। का होईना त्यावर 100% मार्ग सुद्धा निघू शकतो। जसे यांना 2500 रुपये लागू केले तसे यांना नाही 2500 रुपये, 2100 रुपये तरी तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळेस बोलले होते ते जरी तुम्ही केलं तरी सुद्धा या ठिकाणी सरकारचा आपण आभार मानू शकतो। पण मित्रांनो, हा जो विषय आहे हा विषय कुठेतरी पेटलं गेलं पाहिजे। म्हणून तुमच्या तालुक्यांमध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये जर समजा तुमचे आमदार तुमच्या जवळचे असतील किंवा ओळखी पाळखीचे असतील तर नक्कीच हा विषय त्यांच्यापर्यंत न्यायला काहीच हरकत नाहीये। कारण आमदारांना सुद्धा काहीतरी विषय लागतो त्या अधिवेशनामध्ये बोलायला। मग हा जरी विषय त्यांनी बोलला तरी निदान पुण्य तरी लाभेल असं मला तरी वैयक्तिक वाटतं। कारण इतर डेव्हलपमेंट तुम्ही करताय, पण डेव्हलपमेंट करत असताना महागाई तुम्ही वाढवताय आणि महागाईला सामोरे जात असताना माझा निराधार बांधव मात्र या ठिकाणी फरफडतोय, त्याला नाहक त्रास होतोय। गोळ्या औषधं असतील किंवा मुलांचं शिक्षण असतील किंवा जे वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी 2100 किंवा 2500 रुपये होणं खूप गरजेचं आहे। आणि सोलापूरमध्ये जे श्रावणबाल योजनेचे जे माता पालक जी संघटना आहे
त्यांनी तर खूप अग्रेसिव्ह भूमिका घेतलेल्या आहे, तहसील कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केलेला आहेत, आमदारांना त्या ठिकाणी ते भेटत आहेत, जसं जसं शक्य होईल त्या आमदारांना ते भेटत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तो विषय अधिवेशनामध्ये घ्यावा अशी त्या ठिकाणी मागणी केली जाते। हाच विषय जर आपण सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून जर प्रसिद्ध केलं, सरकारपर्यंत पोहोचवलं, जर स्टेटसला आपण जर लावले, फेसबुकला लावलं किंवा इंस्टाग्रामला लावलं, यूट्यूबला जर टाकले, तर नक्कीच कुठेतरी याची दखल किंवा हे जे काही सुरू आहे की बाबा यांना पैसे द्यायचे यांना नाही द्यायचे, हा जो मतभेद केलेला आहे तो कुठेतरी दूर होईल। सरकारला याची जाणीव होईल की बाबा जसं दिव्यांग बांधवांना हे 2,500 रुपयाची गरज आहे, तशी इतर बांधवांना सुद्धा याची गरज आहे, ही जाणीव आपणच करून दिली पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टीला होतील। अन्यथा एकदा काही हिवाळी अधिवेशन गेलं तर मग राहिलं, मग 26 आलं ना, मग ते गोंधळच होईल। म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये 2,500 रुपये दिव्यांगांसाठी मान्य करून घेतलं झाले, तसं मला सुद्धा माझी सुद्धा एक विनंती असेल किंवा एक मागणी असेल सरकार समोर की बाबांनो, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही 2100ची नाही तर 2,500ची संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या इतर लाभांसाठी घोषणा करावी, कारण ते सुद्धा खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे, कारण त्यांचं सुद्धा एक आयुष्य आहे, त्यांना सुद्धा प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं। अशा पद्धतीने मित्रांनो, सोलापूरमध्ये जे काही रान बोलतात ना किंवा जे वनवा पेटलेला आहे जो आंदोलनाचा किंवा अनुदान वाढीचा, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटावा यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करू। कदाचित सरकारला याची जाण निर्माण होईल, कदाचित जे आमदार खासदार आहेत त्यांना त्याची जाणीव निर्माण होईल आणि तो अधिवेशनामध्ये विषय घेतला जाऊ शकतो, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।